मुलांनो, तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केले ना, माझी फक्त एकच इच्छा आहे मित्रांनो, हा जो व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. लक्षात घ्या, पीसीबीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर खूप मुलांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या रिझल्टमध्ये काही ना काहीतरी स्कॅम आहे, काही ना काहीतरी घोटाळा झालेला आहे. आणि मित्रांनो, पीसीएम बद्दल पण असंच होणार आहे हे तुम्हाला मी सांगून देतो. आता लक्षात घ्या, पीसीएमचा रिझल्ट मी आता व्हिडिओ शूट करते तेव्हा तरी डिक्लेअर झाला नाही. आता कधी होईल तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगूनच देईल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताना जर रिझल्ट डिक्लेअर झाला असेल तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी काय बोलते ते नक्कीच समजून जाईल. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो, पीसीबीचे स्टुडंट असं काय म्हणतात की रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर पण ते असं म्हणतात की स्कॅम आहे, काही ना काहीतरी घोटाळा आहे. कारण मुलांचं म्हणणं असं की आन्सर कीमध्ये मार्क्स चेक केले होते, ते मार्क्स खूप जास्त होते, पर्सेंटाईल खूपच कमी बनलेले आहेत. म्हणजे खूप मुलांचं म्हणणं आहे की 95 ते 100 मार्क्स होते आणि पर्सेंटाईल फक्त 40-45 बनलेले आहेत. हे मित्रांनो खरंच चुकीचं आहे. असे पर्सेंटाईल बनू शकत नाहीत. आणि जर बनले असतील तर माझं असं मत आहे तुम्ही सीईटी सेलकडे नक्कीच तक्रार करू शकता. अजून सीईटी सेलने कशा प्रकारे तक्रार करायची, ऑफिसला जायचं का ऑनलाईन ग्रीव्हन्स रिलीज करायचा, हे अजून काही सांगितलं नाही. त्याची ऑफिशियल अपडेट तुम्हाला मी सांगून देईल. परंतु जर तुम्हाला मित्रांनो 60 मार्क असतील किंवा 50 मार्क असतील आणि जर तुमचे 40-45 पर्सेंटाईल बनत असतील तर मित्रांनो हे बरोबर आहे. जर असे कोणाचे पर्सेंटाईल बनत असतील ना तर मित्रांनो हे नॉर्मलायझेशन झालेलं आहे असं समजून चला. आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय, आता लक्षात घ्या मित्रांनो, आपली जी एक्झाम आहे ती एका दिवसामध्ये कंप्लीट होत नाही. आपल्या सीईटीची एक्झाम 4 ते 5 दिवस चालते. त्यामध्ये 2-3 शिफ्ट्स असतात. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ते भरपूर शिफ्ट्स आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळे स्टुडंट आहेत, नंबर ऑफ स्टुडंट वेगळा आहे, प्रत्येक शिफ्टचा टॉपर वेगळा आहे. म्हणजे सर्वात जास्त मार्क प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळे आहेत असल्यामुळे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, तिथं नॉर्मलायझेशन केलं जातं. म्हणजे पर्सेंटेज सिस्टीम नाहीये, पर्सेंटाईल सिस्टीम आहे. ह्या सर्व शिफ्टचा डाटा एकत्र करून मित्रांनो त्यानंतर नॉर्मलायझेशन केलं जातं. त्यामुळे मित्रांनो हा पर्सेंटाईलमध्ये गॅप पडतो आणि मित्रांनो हे तुम्हाला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जर मी तुम्हाला सांगितलं 90-95 मार्क असतील आणि 35-40 पर्सेंटाईल असतील तर हे चुकीचं आहे. परंतु जर तुम्हाला 60-65 मार्क असतील आणि जर तुमचे 40-45 पर्सेंटाईल देखील बनत असतील तरी मित्रांनो तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागेल. ही रियालिटी आहे. आणि मित्रांनो पीसीबी आणि पीसीएम दोन्हीसाठी असणार आहे, पीसीएम साठी पण असणार आहे. आता लक्षात घ्या, सगळेजण रिझल्ट बद्दल बोलत आहेत, सगळेजण पर्सेंटाईल बद्दल बोलत आहेत, पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणी विचारत नाही, तो म्हणजे तुम्ही निवडणार असलेलं कॉलेज पुढच्या 4 वर्षांमध्ये तुम्हाला काय देणार आहे. आणि खरं तर हाच क्वेश्चन तुमचं फ्युचर ठरवतो. म्हणून डिसिजन घेण्याआधी मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल नक्की जाणून घ्या. हा भारतातील एआय फर्स्ट बीटेक प्रोग्रामपैकी एक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AICTE आणि UGC अप्रूव्ड आहे. हा प्रोग्राम अर्पित सरदार यांनी तयार केला आहे. ते बिट्स पिलानी आणि IIM ॲल्युमिनी आहेत. तसेच JP मॉर्गनमध्ये त्यांनी काम केलं आहे. लक्षात घ्या, मिराई येथे कोडिंगची सुरुवात डे 1 पासून होते. फक्त थेरी नाही तर सुरुवातीपासूनच रिअल प्रोजेक्ट्स, AI टूल्स आणि चॅटबॉट्सवर काम करता येते. गिटहब, कोपायलट आणि जेमिनी प्रो सारखी इंडस्ट्री टूल्स देखील वापरायला मिळतात. प्रत्येक विद्यार्थ्याला डे 1 पासून फ्री मॅकबुक मिळतो. तसेच ॲपल लॅब आणि रोबोटिक्स लॅबमध्ये प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स बनवता येतात. स्टुडंटचे ॲडमिशन इंटरव्ह्यूज Amazon आणि Adobe इंजिनियर्स घेतात. तसंच दर आठवड्याला 1-to-1 मेंटरशिप मिळते. 20 पेक्षा जास्त राज्यांमधील स्टुडंट्स येथे शिकतात. म्हणून तुमचं पॅन इंडिया नेटवर्क तयार होतं. आता मिराईच्या अचिव्हमेंट्स बघा. मिराईच्या फर्स्ट इयर स्टुडंट श्री आद्य यांनी गुगल बिग कोड 2026 मध्ये टॉप 50 रँक मिळवली. तसेच साई चरण आणि हिमांशू यांनी नॅशनल लेवल रोबो रेसमध्ये टॉप 5 फिनिश मिळवली. हे सगळं त्यांनी FY मध्येच केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने मिराईला लीडर इन न्यू एज टेक एज्युकेशन इन AI अँड ML म्हणून गौरवले आहे. आणि प्रत्येक क्लेमची व्हेरिफिकेशन B2Q ऑडिट फर्मने केली आहे. मेरिट स्कॉलरशिप अंतर्गत 100% पर्यंत ट्युशन फीवर तुम्हाला मिळू शकतो. आणि आता मिराई जगन्नाथ युनिव्हर्सिटी सोबत जयपूरमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही कॅप्रोसाठी नक्कीच प्रयत्न करा मुलांनो, पण मिराई बद्दल एकदा नक्की एक्सप्लोर करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, त्यावरती क्लिक करा. फॉर्म भरायला फक्त 2 मिनिटे लागतील. तुमचा रिझल्ट लवकर येईल, पण पुढचा जो निर्णय आहे तुमच्या हातामध्ये आहे. आणि हो, अप्लाय करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 14 जून आहे, म्हणून लेट नक्कीच करू नका. आता म्हणून तुम्हाला मी सांगतो आपल्या पीसीएमच्या फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट कधी लागेल. आता मी तुम्हाला सांगतो, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही 12 तारखेला शूट करतोय. अजून कोणतीच सीईटी सेल कडून ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नाहीये रिझल्ट डेट बद्दल. परंतु तुम्हाला मी सांगतो येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये आपला रिझल्ट पाहायला भेटेल. कारण मित्रांनो जास्त डिले होणार नाहीये. फक्त माझं समज आहे मित्रांनो, हा अटेम्प्ट 1चा रिझल्ट असेल. मित्रांनो जेवढे पण पर्सेंटाईल येतील ते ऍक्सेप्ट नक्कीच करा. आणि मित्रांनो लक्षात घ्या, जास्त पॅनिक होऊ नका. अजून अटेम्प्ट 2चा रिझल्ट बाकी आहे, तुम्हाला नक्कीच चांगले पर्सेंटाईल भेटतील. आणि लक्षात घ्या, जेवढे पण पर्सेंटाईल भेटतील त्यावरती पण तुम्ही चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता. फक्त आपल्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ज्याचे मित्रांनो जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. जे मित्रांनो वेळोवेळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट्स टाकले जातात. आणि मित्रांनो मी अजून एकदा सांगत आहे, जो स्कोर येईल त्याला नक्कीच ऍक्सेप्ट करा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.